पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका मिशन या योजनेची व्याप्ती वाढवली असून आता अकुशल बेरोजगारांना वर्षाला 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे। ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी आणि मागास घटकांना सन्मानाने रोजगार मिळावा या उद्देशाने या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला बाजार समिती सभापती महादेव मानकर, उपसभापती नितीन पाटील, रघुनाथ दळवी, वाशीचे सरपंच संदेश ठाकूर, मसदचे सरपंच हरिश्चंद्र पाटील, प्रफुल्ल म्हात्रे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी खासदार पाटील यांनी सांगितले की जुन्या मनरेगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर ऐच्छिक होता, मात्र नव्या योजनेत तो अनिवार्य करण्यात आला आहे। मजुरांची हजेरी आता बायोमेट्रिक पद्धतीने होईल, तसेच कामाचे पारदर्शक ऑडिट करण्यासाठी जिओ टॅगिंग आणि सॅटेलाइट फोटोग्राफीचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे बोगस नोंदणीला पूर्णपणे चाप बसेल। 2005च्या तुलनेत आजच्या ग्रामीण गरजा बदलल्या आहेत, त्यामुळे 2025च्या आव्हानांचा विचार करून या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे। विकसित भारत 2047चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक हाताला काम मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी केले।